एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी फॅक्टरी येथील महत्त्वपूर्ण प्रभाग म्हणून प्रभाग क्रमांक 8 याकडे पाहिले जात असून अनेक वसाहती तसेच सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या संघटनांचा या प्रभागात समावेश असल्याने यामध्ये डझनभर इच्छुक उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे या प्रभागात सर्वांचे लक्ष लागून आहे। प्रभाग क्रमांक 8 ची जर व्याप्ती पाहिली तर गुरुकुल वसाहत, आदिनाथ वसाहत, श्री विवेकानंद नर्सिंग होम परिसर, मुंडे वस्ती, डॉक्टर बाबूराव दादा हाऊसिंग सोसायटी तथा मुळा कॉलनी, कराळेवाडी, दत्तनगर, कारखाना कॉलनी, काही भाग अशी असून प्रभागात 2367 इतके मतदार आहेत। हा प्रभाग सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण असा जाहीर झाला असून यामध्ये सर्वसाधारण महिला उमेदवारांमध्ये प्राध्यापक सुधाकर कदम यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका सुजाता कदम यांची उमेदवारी भाजपकडून अंतिम मानली जात असून या प्रभागातून चारुदत्त पवार यांच्या पत्नी हेमलता पवार ह्या देखील उमेदवारीच्या रेसमध्ये आहेत। तसेच सुधाकर आदिक यांच्या पत्नी अश्विनी सुधाकर आदिक या देखील पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष उमेदवारी करू शकतात। त्याचबरोबर अनिल येवले यांच्या पत्नी किंवा त्यांच्या घरातील महिला उमेदवारी करू शकतात। आदिनाथ वसाहत येथील योगेश मुसमाडी यांच्या सौभाग्यवती देखील इच्छुकांमध्ये चर्चेत आहेत। सुजाता सुधाकर कदम यांचा या प्रभागात चांगला जनसंपर्क असून सध्या तरी त्यांच्या विरोधात उभे राहण्यास तगडा उमेदवार देण्यासाठी विरोधक व्यूहरचना आखत आहेत। दुसरीकडे जर पाहिलं तर सर्वसाधारण जागेसाठी असलेल्या या प्रभागात माजी नगरसेवक आदिनाथ कराळे उमेदवारी करणार असले तरी तो कोणता झेंडा हाती घेणार हे अद्यापही स्पष्ट नाही। अनेक पक्षांसोबत त्यांचं बोलणं सुरू आहे। भाजपाकडून उद्योजक ऋषभ लोढा व शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब लोखंडे हे 2 उमेदवार रेसमध्ये आहे। त्याचबरोबर माजी नगरसेवक प्रदीप गरड हे देखील उमेदवारी करू शकतात। त्याचबरोबर आप्पासाहेब कोखडे, सुधाकर आदिक, व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील विश्वासराव, आदिनाथ वसाहत येथील रमेश रामकृष्ण ताकटे, प्रकाश सोनी, नितीन डमाळे, अजित येवले हे देखील इच्छुक असून त्याचबरोबर सचिन पांडुरंग साळवे, श्रीकांत मेळवणे, सुशील गोसावी, प्रितेश तनपुरे, इंजिनियर सुमेध सोजवळ, संतोष धावडे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर गोपाल शिंदे, त्याचबरोबर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सलीम पठाण, मनोहर नेगुते, भीमतेज मित्र मंडळाचे मयूर कदम आदी इच्छुक उमेदवार रिंगणात उतरण्याच्या मनस्थितीत आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर प्रभाग क्रमांक 8 मध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुक असून पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी देखील या प्रभागात होणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जिरवाजिरवीचे राजकारण या प्रभागात येत्या काळात पाहावयास मिळणार आहे, हे देखील तितकंच खरं आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।